गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरला इंटरनल इम्पेडन्स ऑफ अ सोर्स हे शिकलो होतो. आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे डी सी व्होल्टेज अँड करंट सोर्स. सो दिस डायग्राम इज फॉर डी सी व्होल्टेज सोर्स. फर्स्ट ऑफ ऑल, अ व्होल्टेज सोर्स और अ जनरेटर is with zero internal resistance is considered as ideal or constant voltage source. So this is the ideal voltage source. Here only the voltage source is connected, no resistance or no any other load resistance there. So this is the pure or ideal voltage source. Then an ideal voltage source provides a fixed terminal voltage even though the current drawn or load resistance may change. याच्यामध्ये काय होतं, आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये हा काय करतो, फिक्स्ड टर्मिनल व्होल्टेज असतं ह्याला व्ही एस किंवा व्ही टी म्हणतो आपण त्याला, प्लस व्ही प्लस मायनस. दिस इज आयडियल व्होल्टेज सोर्स. नेक्स्ट काय, टू ऑब्टेन फिक्स्ड व्होल्टेज सोर्स मीन्स टू ऑब्टेन फिक्स्ड टर्मिनल व्होल्टेज for any value of load impedance, an ideal voltage source must have zero internal impedance. आपण काल बघितलं इंटरनल इम्पेडन्स काय असतो. सो त्याच्यामध्ये जर आपल्याला फिक्स्ड टर्मिनल व्होल्टेज हवं असेल तर काय होतं, इंटरनल इम्पेडन्स काय हवा असतो, झिरो हवा असतो. आपण काय बघितलं, व्ही टी हा काय आहे, टर्मिनल व्होल्टेज. ते कधी ड्रॉप होतं, ते केव्हा ड्रॉप होतं, तर जेव्हा इंटरनल इम्पेडन्स काय असतो, कनेक्ट केलेला असतो. पण जेव्हा इंटरनल इम्पेडन्स म्हणजे लोड रेझिस्टन्स हा कनेक्ट केलेला नसतो तेव्हा काय होतं, काही इंटरनल इम्पेडन्स झिरो होतो. त्यामुळे आपल्याला हा आयडियल व्होल्टेज सोर्स और व्ही टी हा व्होल्टेज आपल्याला मिळतं. त्यामुळं आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले, समोरच त्याची डायग्राम आहे. तर काय आहे, व्ही एस इक्वल टू व्ही एल किंवा व्ही टी हे काय आहे, टर्मिनल व्होल्टेज आहे. आणि याचा करंट कसा पास होतो, एक जी आपला एक्स ऍक्सिस आहे तो व्ही आहे, व्होल्टेज आहे, आणि वाय ऍक्सिस जो आहे तो करंट आहे, आय आहे. त्यामुळं टर्मिनल व्होल्टेज आणि व्ही टी, आणि इकडं वाय ऍक्सिसवर लोड करंट आय करंट, आणि जो काय आहे तो लोड करंट किंवा तो इंटरनल इम्पेडन्स आहे तो आहे आपला झिरो. ओके, लक्षात आलं. तर नेक्स्ट आपण काय बघतोय, पार्शल डीसी व्होल्टेज सोर्स. ओके, एक सेकंड. आता अजून एक तुमच्या लक्षात येण्यासाठी, हा आहे व्हॉट इज अ व्होल्टेज सोर्स. सो फर्स्ट आहे हा रेझिस्टन्स, आपण हा काढलाय काय, तर पार्शल व्होल्टेज सोर्स, सॉरी प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर ह्याच्यात काय, हा व्होल्टेज सोर्स. आधी आपण प्युअर व्होल्टेज सोर्स मध्ये काय बघितलं की ह्याच्यात रेझिस्टर कनेक्ट केलेला नसतो. आता ह्या प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय आहे, हे दोन टर्मिनल आहेत. सो त्याच्यामध्ये आपण काय केलं, व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलाय आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलंय, आपण रेझिस्टन्स कनेक्ट केलाय. ओके, सो आता आपला करंट कसा फ्लो होणार, या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडं. हा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स झाला. ओके, सो ह्याच्यात काय होतं, अ प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्सिडर्ड टू कन्सिस्ट ऑफ अन आयडियल व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेझिस्टन्स. आता हा जो व्होल्टेज सोर्स आहे ह्याच्या सिरीज मध्ये आपण काय लावलाय, हा रेझिस्टन्स लावलाय. कळतंय, हा आहे आर एस, हा व्होल्टेज सोर्स, त्याच्या सिरीज मध्ये हा आपण काय केला, रेझिस्टन्स लावला. ओके, दिस इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सोर्स. ह्याला काय म्हणायचं, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सोर्स. ओके, इन केस ऑफ एसी व्होल्टेज सोर्स इट इज इंटरनल इम्पेडन्स. ह्याला दुसरं काय नाव आहे, इंटरनल इम्पेडन्स. हे झालं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आपण प्युअर व्होल्टेज सोर्स मध्ये काय बघितलं, हा रेझिस्टन्स नसतो, ओनली हा व्होल्टेज सोर्स असतो. ओके, त्यामुळे आपल्याला जे काही आउटपुट मिळतं ते ॲज इट इज मिळतं, म्हणजेच काय, टर्मिनल व्होल्टेज. आता आपण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय केलं, हा व्होल्टेज सोर्स आहे त्याला आपण सिरीज मध्ये काय केला, हा
रेझिस्टन्स कनेक्ट केला, त्यामुळं करंट आपला काय झाला, यातून पास होणार रेझिस्टन्स मधून. बरोबर आहे. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहे, तर आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे येणार, आपला हा प्युअर व्होल्टेज सोर्स असतो त्यावेळी हा डायरेक्ट आला. ओके, इथं या नेक्स्ट डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, हा आयडियल व्होल्टेज सोर्स. ओके, हा VS झाला. आणि आपण आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय केलं, रेझिस्टन्स कनेक्ट केला. सो रेझिस्टन्स कनेक्ट केल्यावर काय होतो, करंट लिमिट होतो, त्यामुळे व्होल्टेज थोडंसं ड्रॉप होतं. त्यामुळे हा काय झाला, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा हा ग्राफ झाला. हा झाला डायरेक्ट आणि हा झाला प्रॅक्टिकलचा, हे थोडंसं व्होल्टेज याच्यात ड्रॉप झालं. कळालं. आता नेक्स्ट आपण बघूया काय, तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल लोड कनेक्ट कसा करायचा ते बघूया आता. ओके, सो आपण आता नेक्स्ट डायग्राम आहे ही बघा, आपण लोड कनेक्ट केलाय. आपण कालच्या इम्पेडन्स मध्ये काय बघितलं, एक व्होल्टेज सोर्स असतो, एक इंटरनल रेझिस्टन्स RS आपण म्हणजे व्होल्टेज सॉरी R म्हणजे सोर्स रेझिस्टन्स, आणि त्याला काय आपण कनेक्ट करतो एक RL म्हणजे हा काय झाला, हा विथ लोड. ओके, हा आपण लोड रेझिस्टन्स कनेक्ट केलाय. त्याच्यामध्ये काय होतं, जसं आपण बघितलं की VT, इथं आता हे V आउट डायरेक्ट दाखवलं त्यांनी, इथं असतं स्टार्टिंगला काय असतं, टर्मिनल व्होल्टेज. ओके, सो VAB. आता इथं हे आपण सपोज A आणि B कन्सिडर करू. सो VT म्हणजे टर्मिनल व्होल्टेज इक्वल टू VAB. ओके, सोर्स व्होल्टेज व्हेन नॉट, ऍक्च्युली हे जेव्हा कनेक्ट केलेलं नसतं तेव्हा VT इक्वल टू VS असणार. कळते. त्याच्यानंतर आपण जर काय केलं, ह्याच्यात हा व्हेरिएबल लोड कनेक्ट केला. ओके, व्हेन अ व्हेरिएबल लोड इज कनेक्टेड टू द व्होल्टेज सोर्स द टर्मिनल व्होल्टेज कॅन बी व्हेरिड. त्यामुळे आता व्होल्टेज सोर्स आहे त्याच्यात आपण काय केलं, हा व्हेरिएबल लोड लावला, त्यामुळे आपलं आउटपुट जे येणार आहे ते एकसारखं येणार आहे का व्होल्टेज सोर्स इतकंच, तर नाही, कारण आपण त्याला लोड कनेक्ट केलाय, त्यामुळे व्होल्टेज काय होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. तर काय, विथ डिक्रीज इन लोड रेझिस्टन्स द टर्मिनल व्होल्टेज रिड्युसेस. ओके, जर काय आपण लोड रेझिस्टन्स कमी यायचा लावला म्हणजे विथ डिक्रीज इन लोड रेझिस्टन्स द टर्मिनल व्होल्टेज रिड्युसेस. कळते. नेक्स्ट, फॉर अ शॉर्ट सर्किट कंडिशन लोड करंट इज मॅक्झिमम, म्हणजे जर शॉर्ट सर्किट कंडिशन असेल तर त्याच्यात काय होतं, लोड करंट काय होतो, मॅक्झिमम होतो. बट टर्मिनल व्होल्टेज इज मिनिमम, पण त्यावेळी काय होतं, जे सोर्स व्होल्टेज आहे ते काय होतं, मिनिमम असतं. त्यामुळं आता आपल्याला इथे एक फॉर्म्युला दिसतोय, V आउट इक्वल टू काय, V सोर्स इनटू RL, आता हा लोड रेझिस्टन्स डिवायडेड बाय RI किंवा RS प्लस RL, हा लोड रेझिस्टन्स. हे झालं आपलं काय, V आउट. कळतंय. त्यामुळं आपण आता उद्याच्या लेक्चर्स मध्ये काय करूया, DC करंट सोर्स बघूया. आता तरी हे कळालं का, आपण परत एकदा या डायग्राम्स बघूया. ओके, फर्स्ट आपली प्लेन व्होल्टेज सोर्स, हा. ओके, कळतोय. फर्स्ट आहे आपले काय, आयडियल DC व्होल्टेज सोर्स. ह्याच्यात काय असतं, फक्त आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलो ना, ह्याला कुठला रेझिस्टन्स असतो ना लोड रेझिस्टन्स असतो, त्यामुळे याचं आउटपुट काय येतं, एक डायरेक्ट सरळ रेष. VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स. कळालं. नेक्स्ट आपली काय डायग्राम आहे आता, नेक्स्ट आपण ह्याच्यात एक्सप्लेन केलं, काय केलं, हा एक रेझिस्टर. आता आपण व्होल्टेज सोर्स प्युअर बघितला. नेक्स्ट काय, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. काय बघितलं, एक व्होल्टेज सोर्स लावलेला आहे आणि त्याच्यानंतर सिरीज मध्ये काय केलं, त्याला आपण एक रेझिस्टन्स लावलेला आहे. ओके, त्यामुळं कसा आपला नेहमीसारखा करंट असा पास होणार रेझिस्टन्स मधून. त्यामुळे ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आले, व्होल्टेज थोडंसं चेंज होणार, कारण आपण काय केला, रेझिस्टन्स लावला. त्यामुळे हा ह्याचा ग्राफ असा
खाली आला. ओके, आणि हा आयडियल व्होल्टेज सोर्सचा हा ग्राफ आला. कळतंय? नेक्स्ट आपण काय डायग्राम बघितली तर विथ लोड रेजिस्टन्स कनेक्टेड. हा आपला लोड रेजिस्टन्स, इथं व्होल्टेज सोर्स आहे, त्याच्यानंतर आपला हा आर एस हा सोर्स रेजिस्टन्स आणि नेक्स्ट आहे हा लोड रेजिस्टन्स. आपण त्याचं काम बघितलं, त्यामुळे इथं आउटपुट काय होणार, व्ही सोर्स हा व्होल्टेज सोर्स इंटू आर एल डिवायडेड बाय आर एस प्लस आर एल. ओके, थँक्यू.